दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातलं। त्यात आता विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे। विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिला। या कालावधीमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारेही वाहतील। सांगलीच्या वाळवा जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा पिकांना मोठा फटका बसला असल्याचं बघायला मिळालं। विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यानं बळीराजा मात्र संकटात सापडला। महाबळेश्वरमध्ये देखील काल अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुख्य बाजारपेठेत पावसानं हजेरी लावल्यानं व्यापाऱ्यांची तारांब उडाली। यासोबत जावळी तालुक्यात मेढा, कुडाळ परिसरात पावसानं हजेरी लावली। ऐन उन्हाळ्यात पावसानं हजेरी लावल्यानं महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात ग्रामीण भागामध्ये गारवा पसरला। लातूर शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। शेती पिकांसह आंबा फळबागेचं नुकसान झालं। जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील पळशी शिवारात मागच्या 3 दिवसांपासून पाऊस होतोय। वादळी वारा आणि अवकाळी पावसानं 3 एकरवरील केशर आंबा फळबागेचं नुकसान केलंय। शिरूर तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं निर्यातक्षम क्षेत्रांचे आणि द्राक्षाचे भवितव्य शेतीचे संपवलेले आहेत। मुसळधार पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेलंय। द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। उन्हाची